नमस्कार, आपण कथा एनसीएस न्यूज. आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके प्रेमळ स्वभावाचे युवकांचे प्रेरणास्थान वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान आहेत. सर, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन केलेलं आहे, काय सांगा? आज 106वी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त मला बोलवलं, उपाध्यक्ष केला. मी समितीचा मनापासून आभार मानतो आणि सर्वांना माझ्या फॅमिली तर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ही जयंती असंच उत्सवानं पूर्ण शहरात, पूर्ण महाराष्ट्रात म्हणत आहे, पूर्ण देशात मी सर्वांचे शुभेच्छा देतो. माझ्याकडनं माझ्या पार्टी वंचित बहुजन आघाडीकडनं असं मी बोलतो. सर, तसंच या ठिकाणी सभागृहाची मागणी आपण सभागृहात मांडावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते बघा, आता जे समितीनं मला बोललं, मी यांना बोलून व्यवस्थित, माझा गटनेत्याचं ऑफिस होतं 15 तारखेला, तिथे यांना बोलून कशी यांना भेटणार आहे, कसे काय यांना निधी उपलब्ध करून देणार माझं काम आहे. आणि मी सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देणार असं मी स्पष्ट बोलतो. सर, एनसीएसच्या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करतो? बस नागरिकांना हेच, खुश रहो, हमेशा मिलजुल के रहो, एक दूसरे से प्रेम संबंध रखो, अमन और शांति के साथ हमारा शहर, हमारा मराठवाड़ा, हमारा महाराष्ट्र और पूरा देश अमन और शांति के साथ रहे, भाईचारे के साथ रहे. ऐसे मैं सबको शुभेच्छा देता हूँ और एकजुट एक जान से रहे, ऐसा मैं कहता हूँ. काय आज सभागृह नेता माननीय अफसर खान साहेब यांनी आतापर्यंत तळागाळातला जो काही समाज असेल वंचित, खरोखर त्यांनी वंचितच काम केलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना नगरसेवक सुद्धा निवडून आलेले, ज्याची काही उमेद सुद्धा नव्हती. असा जर नेता शहराला असला तर मला वाटतं हे शहराचा विकास चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीनं अफसर साहेबाला पुढील आमदारासाठी आमच्या शुभेच्छा राहतील. थँक्यू.